नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा तालुक्यात बिबट्याचे पुन्हा आगमन, कपिलापुरीत रेडीवर हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, नागरिक व शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन। हल्ल्यात रेडी ठार, सुमारे 30,000चे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 10 महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्या पकडण्यात आला होता। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यात बिबट्याचे पुन्हा एकदा आगमन झाल्यानं ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कपिलापुरी येथील मसलकर वस्ती यांच्या वस्तीवर बिबट्याने रेडीवर हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। कपिलापुरी येथील राजेंद्र मसलकर यांच्या वस्तीवरील रेडीवर अचानक बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात रेडी ठार झाली असून सुमारे 30,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानं घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे। गेल्या वर्षी परंडा तालुक्यात बिबट्यानं मोठा धुमाकूळ घातला होता। अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले झाले होते। अखेर दिनांक 21 मार्च 2025 रोजी वन विभागाने कपिलापुरी येथे पिंजरा लावून बिबट्याला पकडले व सुरक्षित स्थळी सोडण्यात आले होते। मात्र 10 महिन्यानंतर पुन्हा बिबट्याचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। बिबट्याच्या हालचाली वाढल्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, रात्री गस्तीवर राहणारे नागरिक तसेच जनावरे यांच्यावर धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। बिबट्याच्या पुन्हा आगमनामुळे परंडा तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचं सावट पसरलं आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।